नमस्कार मित्रांनो, गणित माध्यम इयत्ता 6वीचा मी प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहे. जो 15 तारखेला तुमचा पेपर होणार आहे तो सेम टू सेम याच्यातूनच प्रश्न येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तरच हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दिसेल, नाही तर हा व्हिडिओ मध्ये स्टॉप होईल. तर चला प्रश्नांना सुरू करूया. प्रश्न तिसरा सोडवा. एकूण 8 गुणांसाठी दिलेला आहे. टीव्ही संचाची किंमत अक्षरात लिहा. ते आपल्याला अक्षरात लिहायचे. ब प्रश्न, खालील संख्या लहान मोठ्या ठरवण्यासाठी योग्य चिन्ह वापरायचंय. कुठली संख्या मोठी कुठली संख्या छोटी ते चिन्ह वापरायचे. बेरीज करा. ठीक आहे, त्याला 1 गुणांसाठी आहे. वजाबाकी करा. 1 गुणांसाठी आहे 825 मायनस 652 इज इक्वल टू 7373. ठीक आहे, गुणाकार करा. 2 मार्कासाठी दिलेला आहे. 568 गुणिले 327 इज इक्वल टू 1,85,736 असा गुणाकार करायचा आपल्याला. नेक्स्ट, भागाकार करा. 2 मार्कासाठी भागाकार आहे 2170 भागिले 35. याचा भागाकार आहे 62, बाकी 0 उरते. ठीक आहे, असे सिंपल क्वेश्चन आहेत मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या वहीत लिहा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, असेच प्रश्न तुमच्यासाठी, असेच क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पुढचा प्रश्न सोडूया. चला, समीकरण संतुलित करण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न दिलेला आहे. चला बघूया. ठीक आहे, 8 गुणिले 9 इज इक्वल टू 100 मायनस 28. दुसरा, 56 भागिले 2 इज इक्वल टू 14 गुणिले 2. 10 अधिक 15 इज इक्वल टू 5 गुणिले ब्रॅकेट मध्ये 5. 35 भागिले 7 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 0 अधिक 5. प्रश्न 5वा. एका नर्सरीमध्ये 72 गुलाबाची आणि 48 सोनचाफ्याची झाडे आहेत. जुईच्या झाडांची संख्या सोनचाफ्याच्या झाडापेक्षा 8 ने कमी आहेत. हा प्रश्न आपण सोडूया. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न येणार आहे. जुईच्या झाडाचे सोनचाफ्याच्या झाडाशी असलेले गुणोत्तर इज इक्वल टू, हे 2 गुणांसाठी दिलेले. जुईचे झाड 48 आहेत, तर झाडांची संख्या किती आहे? 8 मायनस आहे, तर त्याच्यातून मायनस करायचे इज इक्वल टू 40. गुणोत्तर काय आहे? 40 बाय 48. ठीक आहे, गुलाबाच्या झाडाचे जुईच्या झाडाशी असलेले गुणोत्तर 2 गुणांसाठी दिलेले आहे. 6वा प्रश्न सोडवा. हे आपल्याला सोडवायचे अपूर्णांकांचे शेकडेवारीत रूपांतर करायचंय. ठीक आहे, 2/5 ला आपण अपूर्णांकात रूपांतर करायचंय. त्याचं किती टक्के येतं शेकडेवारीमध्ये? 40%. दिलेल्या टक्केवारीनुसार संक्षिप्त अपूर्णांक रूपात रूपांतर करायचंय 30%. ठीक आहे, तर 3/10 येतो उत्तर. एका शाळेतील 280 विद्यार्थ्यांपैकी 182 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो, तर शाळेतील किती टक्के विद्यार्थ्यांना हा खेळ आवडत नाही? 2 गुणांसाठी दिला मित्रांनो. हा प्रश्न नीट समजून घ्या. खेळणारे विद्यार्थी किती? 280 मायनस 182 इज इक्वल टू 98. शेकडा प्रमाण किती आहे त्याचं? 98 बाय 280 ब्रॅकेट मध्ये इंटू 100 किती? 35% येतो आपल्याला उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, असे सोपे गणित येणार आहेत, काय हार्ड नाही येणार. फक्त शाब्दिक गणित येते, थोडे आपल्याला समजून घ्यायला हार्ड जातात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे. हे सगळे तुम्ही वहीत नोट करा. जर वहीत लिहून घेतलं तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो. चला, नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. एक दूधवाल्याकडे 360 लिटर दूध असून त्यापैकी 30% म्हशीचे दूध आहे व उरलेले गायीचे दूध आहे, तर त्या दूधवाल्याकडे गायीचे दूध किती लिटर आहे? 2 गुणांसाठी दिले मित्रांनो प्रश्न. हा तुम्ही तुमच्या वहीत नक्कीच लिहून घ्या. गायीच्या दुधाची टक्केवारी 100% मायनस 30% इज इक्वल टू 70%. गायीचे दूध 360 चे 70% इज इक्वल टू 252 लिटर दूध आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅनल हा सगळे प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न उत्तर सोबत घेऊन येतोय. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आताच लाईक करा, कमेंट करा, कारण जे नेक्स्ट पेपर आहेत तुमचे ते इथेच तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला ते लेक्चर किंवा जे PDF आहेत क्वेश्चन पेपर ते तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो.
प्रश्न 7वा सोडवा. आपण सोडूया. एकूण 6 गुणांसाठी मित्रांनो दिलेल्या माहितीच्या आधारे तक्ता पूर्ण करायचंय. क्रमांक 1 खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा तोटा आणि किती रुपये लागतात ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर खाली दिलेल्या माहितीवरून नफा किंवा तोटा टक्केवारी आधारित एक शाब्दिक उदाहरण तयार करा आणि ते सोडवा. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. आपण हे तुम्ही लिहून घ्या किंवा वाचा तुम्ही स्वतः स्टॉप करून. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 8वा एकूण 3 गुणांसाठी आहे. बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही एका ओळखपत्राचे नाव लिहायचे. आधार कार्ड, पॅन कार्ड असे खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचं आपण नाव लिहू शकतो. ठीक आहे. एक तरी लक्षात ठेवा, आधार कार्ड जो प्रत्येकाकडे असतो. ठीक आहे. ब प्रश्न आपण बघूया. प्राजक्ताने दर शेकडा 7 दराने बँकेत 7,940 रुपये ठेवले, तर दर वर्षाअखेर तिला एकूण किती रुपये मिळाले? 2 गुणांसाठी आहे. ठीक आहे. हा तुम्ही बघून घ्या. 9वा प्रश्न बघूया. चौकोन PQRS ने निरीक्षण करा आणि चौकटीत योग्य उत्तर लिहा. 3 गुणांसाठी प्रश्न मित्रांनो. SPQ अँगल SPQ चा समकोन ते तुम्हाला दिलेले, तुम्ही वाचून तुम्ही स्वतः लिहा, कारण मी प्रत्येक प्रश्न वाचून किंवा उत्तर सांगून राहिलो तर खूप टाइम वेस्ट होईल. तुमचं पण जाईल आणि माझं पण जाईल. तर तुम्ही स्टॉप करून लिहा. आपण 10वा प्रश्न बघूया. 4.5 सेमी लांबीची रेखाखंड LM काढून कंपास व पट्टीच्या सहाय्याने तो दुभाग एकूण 4 गुणांसाठी. ठीक आहे. कृती पट्टीने 4 ते 4.5 सेंटीमीटरचा LM काढायचे. कंपास मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर ठेवून छेदबिंदू काढा आणि त्यांना जोडायचंय. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथं डायग्राम दिलेली आहे, तशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, काढायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन क्वेश्चन पेपर PDF जे तुमच्या पॅटच्या एक्झाम मध्ये येणार आहेत, जे उद्याच्या एक्झाम मध्ये येणार आहेत किंवा पुढच्या जे एक्झाम येणार आहेत, त्याच्यासाठी मी नवीन नवीन प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आणेल. आता चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण मला पण खूप मेहनत लागते अशा प्रश्नपत्रिका तुमच्या आणण्यासाठी. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.